नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जीन पियाजे यांच्या मते विकासाच्या कोणत्या अवस्थेत मूल हे प्रतिकात्मक विचार सिम्बॉलिक थॉट्स करू लागतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, जीन पियाजे यांच्या मते विकासाच्या पूर्वक्रियात्मक पूर्वक्रियात्मक या अवस्थेत मूल हे प्रतिकात्मक विचार करू लागते. प्रश्न क्रमांक 2, अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे. तर अध्ययन ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 अंतर्गत. कोणती अंतर्गत प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 3, बालकाच्या विकासाची सुरुवात कुठून होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रसूतीपूर्व अवस्थेपासून. प्रसूतीपूर्व अवस्थेपासून बालकाच्या विकासाची सुरुवात ही होते. प्रश्न क्रमांक 4, बुद्धिमत्ता मोजण्याचे पहिले साधन कोणी तयार केले आहे. तर बुद्धिमत्ता मोजण्याचे जे पहिले साधन आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 अल्फ्रेड बिने. कोणी अल्फ्रेड बिने यांनी तयार केले होते. प्रश्न क्रमांक 5, अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे तर डॅश करणे होय. तर अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मार्गदर्शन. काय आहे? मार्गदर्शन करणे होय. प्रश्न क्रमांक 6, डिस्कॅक्युलिया कशाशी संबंधित आहे. तर डिस्कॅक्युलिया हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 गणितीय अक्षमता. कशाशी? गणितीय अक्षमता यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा लॉरेन्स कोहलबर्ग. कोणी? लॉरेन्स कोहलबर्ग या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकासाचा सिद्धांत हा मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, वर्गातील हुशार मुलांचे मन रमवण्यासाठी शिक्षकाने काय करावे. तर वर्गातील हुशार मुलांचे मन रमवण्यासाठी शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 2 त्यांना कठीण प्रश्न सोडवायला द्यावे. काय केले पाहिजे शिक्षकाने? त्यांना कठीण प्रश्न सोडवायला द्यायला हवे. प्रश्न क्रमांक 9, सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग प्रक्रियेत किती विद्यार्थी असतात. तर सूक्ष्म अध्यापन प्रक्रियेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 5 ते 10. किती? 5 ते 10 विद्यार्थी असतात. प्रश्न क्रमांक 10, बालक हा शिक्षणाच्या प्रक्रियेत डॅश आहे. तर बालक हा जो आहे तर तो पहा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ऑप्शन क्रमांक 1 केंद्रबिंदू आहे. काय आहे? केंद्रबिंदू आहे. प्रश्न क्रमांक 11, अंतर्गत प्रेरणेचे इंट्रेन्सिक मोटिवेशनचे उदाहरण कोणते. तर अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण हे पहा ऑप्शन क्रमांक 3 ज्ञान मिळवण्याची इच्छा. कोणती आहे? ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे. प्रश्न क्रमांक 12, प्रयत्न आणि प्रमाद सिद्धांताचे जनक कोण आहेत. तर प्रयत्न आणि प्रमाद सिद्धांताचे जे जनक आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 थॉर्नडाईक. कोण आहेत? थॉर्नडाईक हे आहेत. प्रश्न क्रमांक 13, भाषिक कौशल्य कोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. काय आहे? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे भाषिक कौशल्य आहेत. प्रश्न क्रमांक 14, वर्गातील वातावरण कशावर अवलंबून असते. तर वर्गातील वातावरण हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 शिक्षकाचे व्यक्तिमत्व. कशावर? शिक्षकाचे व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 15, बालमानसशास्त्र कोणत्या गोष्टीचा अभ्यास करते. तर बालमानसशास्त्र हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे केवळ मुलांच्या वर्तनाचा, दुसरा आहे मुलांच्या विकास अवस्थांचा आणि तिसरा आहे पहा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा. या तिन्ही गोष्टीचा बालमानसशास्त्र अभ्यास करते. प्रश्न क्रमांक 16, शाळेच्या वातावरणाचे मुलांच्या विकासावर काय परिणाम होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सकारात्मक. तर शाळेच्या वातावरणाचे मुलांच्या विकासावर सकारात्मक हा परिणाम होतो.
प्रश्न क्रमांक 17, कोहलरचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर होता? तर कोहलरचा जो प्रयोग होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 चिंपॅन्झी. कोणत्या प्राण्यावर? चिंपॅन्झी या प्राण्यावर होता. प्रश्न क्रमांक 18, मुलांच्या सामाजिकीकरणास सुरुवात कुठून होते? तर मुलांच्या सामाजिकीकरणास पहा सुरुवात ही ऑप्शन क्रमांक 1 कुटुंबापासून. कुठून होते? कुटुंबापासून सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 19, रचनावादी विचारधारेचे समर्थक कोण आहेत? तर रचनावादी विचारधारेचे समर्थक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा पियाजे आणि वायगोस्की. कोण आहेत? पियाजे आणि वायगोस्की हे आहेत. प्रश्न क्रमांक 20, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे कोणी म्हटलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा टर्मन. टर्मन यांनी बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, वर्गातील वेळ वाचवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर वर्गातील वेळ वाचवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 व्याख्यान पद्धती. कोणती? व्याख्यान ही पद्धत वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी कोणती शिक्षण पद्धत योग्य आहे? तर अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 उपचारात्मक शिक्षण. कोणती? उपचारात्मक शिक्षण ही शिक्षण पद्धत योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23, मानवी गरजांचा श्रेणीक्रम सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर मानवी गरजांचा श्रेणीक्रम सिद्धांत जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 अब्राहम मॅस्लो. कोणी? अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, प्रगतिशील शिक्षणात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन शिक्षकाची भूमिका काय असते? तर प्रगतिशील शिक्षणामध्ये शिक्षकाची जी भूमिका असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे सुलभक, दुसरा आहे मार्गदर्शक आणि तिसरा आहे पहा मित्र. या तिन्ही गोष्टीमध्ये शिक्षकाची भूमिका असते. प्रश्न क्रमांक 25, स्मरण प्रक्रियेत पुनर्प्राप्ती म्हणजे काय? तर स्मरण प्रक्रियेत पुनर्प्राप्ती म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 साठवलेली माहिती आठवणे. काय? पुनर्प्राप्ती म्हणजे साठवलेली माहिती आठवणे. प्रश्न क्रमांक 26, मूर्त क्रियात्मक अवस्था कोणती आहे? तर मूर्त क्रियात्मक अवस्था जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 7 ते 11. किती आहे? 7 ते 11 वर्षे इतकी आहे. प्रश्न क्रमांक 27, वर्गातील नियम कसे असावे? तर वर्गातील प्रश्न क्रमांक 27, वर्गातील नियम कसे असावे? तर वर्गातील नियम हे पहा ऑप्शन क्रमांक 3 लवचिक असावे. कसे असावे? लवचिक असावे. प्रश्न क्रमांक 28, अध्यापन ही एक कशी प्रक्रिया आहे? तर अध्यापन ही एक पहा ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक प्रक्रिया. कशी आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 29, मुले शिकतात याचं कारण काय आहे? तर मुले शिकतात याचं कारण असं आहे की पहा ऑप्शन क्रमांक 1 मुले हे जिज्ञासू असतात. काय असतात? मुले हे जिज्ञासू असतात. प्रश्न क्रमांक 30, अध्यापनात वेळेचे नियोजन का महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन डी पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी, दुसरा आहे विद्यार्थ्यांचा कंटाळा कमी करण्यासाठी आणि तिसरा आहे वर्गातील सुव्यवस्था राखण्यासाठी अध्यापनात वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 31, रचनावादी दृष्टिकोनानुसार शिक्षण काय आहे? तर रचनावादी दृष्टिकोनानुसार शिक्षण हे जे आहे तर ते पहा ऑप्शन बी ज्ञान निर्मितीची प्रक्रिया. काय आहे? ज्ञान निर्मितीची प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 32, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी कशा जाणून घ्याव्यात? तर ऑप्शन डी पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच निरीक्षण करून, चर्चा करून आणि प्रश्नावलीद्वारे याद्वारे विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी या जाणून घ्याव्यात. प्रश्न क्रमांक 33, शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे का? तर ऑप्शन ए पहा हो म्हणजेच आहे. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 34, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाकडे कसे बघावे? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाकडे पहा ऑप्शन ए शिकण्याची संधी म्हणून. काय? शिकण्याची संधी म्हणून बघावे किंवा पाहावे. प्रश्न क्रमांक 35, बुद्धिमत्ता चाचण्याचे मुख्य उपयोग काय? तर बुद्धिमत्ता चाचण्याचे मुख्य उपयोग हे पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजेच विद्यार्थ्याचे वर्गीकरण,
व्यवसायाचे मार्गदर्शन आणि तिसरा आहे विशेष मुलांची ओळख. प्रश्न क्रमांक 36, अध्ययनाचे मुख्य 3 घटक कोणते आहेत? तर ऑप्शन ए पहा, उद्दिष्ट, अनुभव, मूल्यमापन. कोणकोणते आहेत? उद्दिष्ट, अनुभव, मूल्यमापन हे अध्ययनाचे मुख्य 3 घटक आहेत. प्रश्न क्रमांक 37, वर्गात चर्चेचा डिस्कशन फायदा काय? तर वर्गात चर्चेचा जो फायदा असतो तर ते ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच विचाराची देवाणघेवाण होते. दुसरा आहे भीती कमी होते आणि तिसरा आहे पहा आत्मविश्वास वाढतो. प्रश्न क्रमांक 38, स्मरण प्रक्रियेत विस्मरण फॉरगेटिंग म्हणजेच काय? तर विस्मरण म्हणजेच पहा ऑप्शन ए माहिती विसरणे. काय? विस्मरण म्हणजेच माहिती विसरणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 39, मूल्यमापन आणि मापन मेजरमेंट यात फरक काय आहे? तर ऑप्शन ए पहा, तर मूल्यमापन हे जे आहे तर ते पहा व्यापक आहे आणि मापन हे जे आहे तर ते मर्यादित आहे. प्रश्न क्रमांक 40, शाळेत खेळांच्या मैदानाचे महत्त्व काय? तर शाळेत खेळाच्या मैदानाचे महत्त्व हे पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच पहा शारीरिक आरोग्य, दुसरं आहे नेतृत्व गुण आणि तिसरं आहे सामाजिकता हे महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 41, अध्यापन करताना कोणत्या भाषेचा वापर करावा? तर अध्यापन करताना पहा ऑप्शन ए स्पष्ट आणि सुलभ. काय आहे? स्पष्ट आणि सुलभ या भाषेचा वापर प्रामुख्याने करावा. प्रश्न क्रमांक 42, वर्गात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करावे? तर वर्गामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहा ऑप्शन ए मुलांना कामात गुंतवून ठेवावे. काय करावे? मुलांना कामात गुंतवून ठेवावे. प्रश्न क्रमांक 43, अध्ययन प्रक्रियेत मोटिवेशन म्हणजेच काय? तर अध्ययन प्रक्रियेमध्ये मोटिवेशन म्हणजेच ऑप्शन ए पहा ऊर्जा किंवा प्रेरणा. काय आहे? ऊर्जा किंवा प्रेरणा असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 44, किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करताना काय करावे? तर किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करताना हे पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच मित्रत्वाचे नाते ठेवावे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यांच्या मताचा आदर करावा, या गोष्टी कराव्या लागतात. प्रश्न क्रमांक 45, मुलांमध्ये शिस्त कशी निर्माण करावी? तर मुलांमध्ये जी शिस्त असते तर ते पहा ऑप्शन ए आदर्श वर्तनावरून. कशावरून? आदर्श वर्तनाद्वारे निर्माण करावी. प्रश्न क्रमांक 46, शिक्षकाचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यावर काय परिणाम करते? तर शिक्षकाचे जे व्यक्तिमत्व आहे तर ते विद्यार्थ्यावर पहा ऑप्शन ए खोल आणि चिरंतर. कसे करते? खोल आणि चिरंतर परिणाम करते. प्रश्न क्रमांक 47, बालक म्हणजे काय? तर बालक म्हणजे पहा ऑप्शन बी वाढणारा आणि शिकणारा जीव. काय? वाढणारा आणि शिकणारा जीव म्हणजेच बालक होय. प्रश्न क्रमांक 48, शिक्षकाने सतत शिकत राहावे का? तर शिक्षकाने सतत शिकत ऑप्शन ए पहा हो म्हणजेच राहावे. शिक्षकाने सतत शिकत राहावे. प्रश्न क्रमांक 49, शिक्षण मानवाचा काय करतो? तर शिक्षण मानवाचा पहा ऑप्शन ए विकास करतो. काय करतो? विकास करतो. प्रश्न क्रमांक 50, यशस्वी शिक्षकाची गुरुकिल्ली काय? तर यशस्वी शिक्षकाची गुरुकिल्ली काय? तर ते ऑप्शन ए पहा प्रेम आणि समज. काय? प्रेम आणि समज ही गुरुकिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 51, पावलावच्या प्रयोगात कुत्रा कशावर आधारित होता? तर पावलावच्या प्रयोगात कुत्रा हा जो आहे तर ते पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच अन्न, घंटा आणि लाळ या तिन्ही घटकावर आधारित होता. प्रश्न क्रमांक 52, बालविकासाचा अभ्यास का करावा? तर बालविकासाचा अभ्यास का करावा? तर ते ऑप्शन ए पहा मुलांच्या वर्तनाचे नियोजन करण्यासाठी. का करावा? मुलांच्या वर्तनाचे नियोजन करण्यासाठी करावा. प्रश्न क्रमांक 53, अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ते पहा ऑप्शन ए जिज्ञासा आहे. कोणती आहे? जिज्ञासा ही गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 54, शिक्षणातील आव्हाने कोणती आहेत? तर ऑप्शन डी पहा वरीलपैकी सर्व, म्हणजेच पहा विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता, दुसरा आहे संसाधनाची कमतरता, तिसरा आहे बदलता काळ, ही पहा शिक्षणातील आव्हाने आहेत. प्रश्न क्रमांक 55, बाल शिक्षण म्हणजे काय? तर बाल शिक्षण म्हणजेच काय? तर ते ऑप्शन ए पहा मुलांच्या गरजांनुसार शिक्षण. बाल शिक्षण म्हणजेच मुलांच्या गरजांनुसार शिक्षण.
प्रश्न क्रमांक 56, मुलांच्या प्रगतीचा अहवाल कोणाला द्यावा? तर मुलांच्या प्रगतीचा जो अहवाल आहे तर ते पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच पालकांना द्यावा, मुख्याध्यापकांना द्यावा आणि स्वतःला द्यावा. प्रश्न क्रमांक 57, वर्गात माहिती देण्यापेक्षा काय महत्त्वाचे? तर वर्गात माहिती देण्यापेक्षा पहा ऑप्शन ए माहितीचे आकलन करून देणे. काय? माहितीचे आकलन करून देणे महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 58, शिक्षण ही कशी गुंतवणूक आहे? तर शिक्षण ही जे आहे तर ते पहा ऑप्शन ए मानवी भांडवल. काय? मानवी भांडवल ही गुंतवणूक आहे. प्रश्न क्रमांक 59, शिक्षकाच्या कामात नियोजन म्हणजेच प्लॅनिंग का? तर शिक्षकाच्या कामात नियोजन का महत्त्वाचे असते? तर ते ऑप्शन ए पहा कामात सुसूत्रता आणि परिणामकारता येण्यासाठी. कशासाठी? कामात सुसूत्रता आणि परिणामकारता येण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 60, आजच्या काळातील शिक्षकाची सर्वात मोठी भूमिका काय? तर आजच्या काळातील शिक्षकाची सर्वात मोठी भूमिका जी आहे तर ती पहा ऑप्शन ए माहिती देण्यापेक्षा मार्गदर्शक म्हणून. काय? माहिती देण्यापेक्षा मार्गदर्शक म्हणून ही मोठी भूमिका आहे.